माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण आज महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार श्रीधर कवी लिखित अध्याय पहिला अभिवाचन करत आहोत. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय पहिला अश्वमेध यज्ञ करण्याचा राजाचा निश्चय. कविवर्य श्रीधर यांनी गणपती सरस्वती यांना वंदन केले. आपण पण वंदन करूया. वाचकाने लक्ष देऊन श्री जैमिनी अश्वमेध यज्ञाची रसाळ कथा ऐकावी अशी विनंती केली व आपण पण विनंतीला मान देऊन रसाळ वाणीने कवीचे कथेला श्रवण करत आहोत. आता कथेला आरंभ करते. एकदा परीक्षिताचा पराक्रमी मुलगा जनमेजय हा जैमिनेस नम्रपणे म्हणाला, मुनिवर्य, धर्मराजाने अश्वमेध नावाचा महायज्ञ केला. त्याची कथा अतिशय बोधप्रद आहे असे ऐकतो. ती मला पण सांगावी. तेव्हा जैमिनी हर्षभरित होऊन जनमेजयाला म्हणाला, हे राजा, तू धन्य आहे. धर्मराजाने भारतीय युद्धात कौरवांचा नाश करून भारताचे साम्राज्य स्वधर्माने केले, म्हणून त्याला शककर्ता ही थोर पदवी मिळाली. भगवान श्रीकृष्ण हा नेहमी त्याच्या पाठीशी असे. इतका तो भाग्यशाली होता, तरी देखील भारतीय युद्ध संपल्यापासून त्याच्या मनाला उदासीनतेने ग्रासून टाकले होते. आपण आपल्या नातेवाईकांचा संहार करून हे राज्य मिळविले, हे महापाप केले, अशी अस्वस्थता त्याच्या मनाला नेहमी खात असे. त्यामुळे कित्येकदा अस्वस्थ होऊन तो कसा तरी वागे. एकदा त्याने आपले दुःख भीमाला सांगितले. भीम त्याला काही सांगणार तोच तेथे प्रत्यक्ष व्यासमुले आले. त्यांना पाहताच धर्मराजाने सामोरी जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांची यथोचित पूजा करून त्याचे मन प्रसन्न केले. राजा, तू असा चिंतातूर का, असे व्यासांनी धर्मराजाला विचारले. ते ऐकून धर्माचा कंठ दाटून आला. धर्मराज म्हणाला, महाराज, भीष्माचार्य, द्रोणाचार्य ह्या साम्राज्याचे खरे आधारस्तंभ. भीष्म तर प्रत्यक्ष पितामहच. भर युद्धात देखील त्यांनी मला सल्ला दिला. ते माझे 2 नेत्र होते, म्हणून मी दृष्टाने त्यांचा संहार करून आंधळेपणा स्वीकारला. श्रीकृष्ण परमात्म्याने मलाही पुष्कळ उपदेश केला, पण खरे सांगायचे तर ह्या हृदय मंदिरात माझ्या गोत्रात उत्पन्न झालेल्या नातेवाईकांच्या गुरुजनांच्या वधाचा पापरूपी अग्नी मला सतत जाळीत आहे. त्यामुळे हे साम्राज्य भीमसेनाच्या स्वाधीन करावे आणि आपण तीर्थयात्रा करीत हिंडावे असे वाटते. त्याशिवाय मी निष्पाप होऊन मला समाधान, माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. धर्माचे अस्वस्थतेचे शब्द ऐकून व्यास म्हणाले, धर्मा, तू स्वतः इतका बुद्धिमान असता युद्धातील संहाराचे पाप का मानतोस? अरे, मायेला भुललास म्हणून पाप पुण्याच्या गोष्टी करतोस. तथापि त्यालाही उपाय आहे. तू आता अश्वमेध यज्ञ कर. यावेळी जर तू राज्य सोडून जाशील तर तुझ्या पदरी स्वधर्म बुडविण्याचे पाप मात्र पडेल. पाप पुण्याचा विचार करण्याने पाप नाहीशे होण्यासाठी आणखी पापच करावे, अशी तुझी परिस्थिती आहे. अश्वमेध केल्यास तुझी इहलोकी महान कीर्ती होईल. सगळ्यांना संतोष होईल. तुला कृष्णासारखा सखा, भीमार्जुनासारखा भाऊ असता तुला अपयशाची काळजी कशाला हवी? व्यासांचा सल्ला ऐकून धर्माला आनंद तर वाटला नाहीच, उलट जास्तच खेद वाटला. खेद झाला. धर्मराज म्हणाले, व्यास महाराज, यज्ञ करण्यास लागणारे अपार धन आता माझ्याजवळ कोठे आहे? एका प्रचंड यादवी योद्धाचा जुगार खेळून मी आज कल्पवक झालो. प्रजेवर कर बसावे तर दुर्योधनानेच तिला अवढर सर्व प्रकारांनी लुटले आहे. सर्व दूध काढून घेतलेल्या गायीप्रमाणे प्रजेचा चोथा करून टाकला. मांडलिक राजापासून कारभार घ्यावा तर ते सगळे रणात मरून जाऊन पूर्वी कधी झाला नव्हता असा क्षत्रियांचा संहार आम्ही भावंडांनीच परस्परात लादून केला आहे. जंगल तोडून शेती करावी, खाणी खणाव्या, रत्ने उकरावे, तर वैश्य क्षुद्र वर्ग शिरोजर होऊन अवघी पृथ्वी त्रस्त होऊन जाईल. व्यास म्हणाले, बरी आठवण झाली. बऱ्याच वर्षापूर्वी मरुत नावाच्या राजाने एक प्रचंड यज्ञ करून आपले सर्व धन ब्राह्मणांना दिले. परंतु त्या पाठद्रव्य ब्राह्मणांना नेता न आल्याने त्यांनी त्यातील बरेच धन टाकून दिले. ते गांधार देशात अजून पडून आहे. ते आणून तू अश्वमेधाची तयारी कर. धर्मराजाला ते ऐकून अतोनात वाईट वाटले. तो म्हणाला, हे काय म्हणता महाराज? ब्राह्मणांचे धन मी कसे घेऊ? ते धन म्हणजे विष होय. ब्राह्मणांना धन द्यायचे का त्याचेच पडून राहिले धन खायचे? यज्ञातले ऋत्विज म्हणतील, धर्मा,
अरे आमचेच धन घेऊन आम्हाच दिलेस. धर्मराजाचे बोलणे ऐकून व्यास संतुष्ट झाले. ते म्हणाले, राजा धन्य आहे. ब्राह्मणाच्या द्रव्याचा पहार करण्याची नुसती कल्पना सुद्धा सहन होत नाही. श्रीमंत असे जे वैश्य त्यांच्या पदरात आणखी पैसा ओतून त्यांना वर चढविण्याचा विचार तुला पसंत नाही. पण हे पहा, ब्राह्मणाने आपणहून धनाचा त्याग केला. त्यामुळे आता ते धन ब्राह्मणाचे राहिलेच नाही. ते आणलेच तरी त्यास दूषण नाही. पूर्वी परशुरामाने पृथ्वी तलावरूनच सर्व क्षत्रिय नाहीसे केले. त्यांचे राज्य ब्राह्मणांना दिली, ती त्यांना नको होती. ती कंस, जरासंग इत्यादी दैत्यांच्या पूर्वजांनी वाटून घेतली. तसेच हे धन जर फिरून अयोग्य पुरुषांच्या हाती गेले तर पृथ्वीला पुन्हा नाही का त्रास होणार. म्हणून तुला सांगतो की ते धन आण, यज्ञाची तयारी कर. व्यासांचे हे बोलणे सुविचारी, विवेकी अशा धर्मराजाला पसंत पडले. त्याप्रमाणे करण्याचे ठरवून त्याने व्यासांना म्हटले, ठीक आहे, आता यज्ञ कसा करायचा याची सर्व माहिती द्यावी. व्यास म्हणाले, राजा तू सगळ्या गोष्टी करशील, पण यज्ञ समाप्तीपर्यंत कडक ब्रह्मचर्य व्रत सांभाळणे ही मुख्य बाब विसरू नकोस. पूर्वी इंद्राने शतयज्ञ केले, पण त्याच्याकडून इंद्रिय दमन झाल्यामुळे 100 यज्ञ करूनही त्याला त्यांचे फळ मिळाले नाही. यज्ञ करणे हे सोपे काम नाही. नुसते खंडोगणती तूप जाळून यज्ञ होत नसतात. यज्ञ ही एक कडक उपासना, कठीण परीक्षा आहे. यज्ञ पुरा झाल्यावर लौट ऐश्वर्य प्राप्त होते खरे, पण तो अपुरा राहिल्यास अपुरा यज्ञ करणाऱ्याला नरकात जावे लागते. धर्मराजा संयमी असल्याने त्याला ब्रह्मचर्याची अडचण मुळीच नव्हती. पण यज्ञास तो लागणारा मुख्य श्यामकर्ण घोडा कोठून कसा मिळवा हे त्याला कळेना. म्हणून त्याने ती अडचण व्यासांना सांगितली. व्यास हसून म्हणाले, पहिली अडचण तीच आहे. येथून 400 कोसावर हिमालया पलीकडे भद्रावती नावाची नगरी आहे. त्या नगरीतील यवनाक्ष राजाजवळ एक श्यामकर्ण आहे, पण त्याच्याजवळ अक्षहिणी सैन्य असून तो त्या श्यामकर्णाला आपल्या जीवापलीकडे जपत असल्याने तो मिळणे फार कठीण आहे. हे भाषण ऐकून असलेल्या भीमाने ऐकले. त्याने धर्मास श्यामकर्ण आणण्याचे वचन दिले. त्यामुळे धर्मास मोठा आनंद झाला. हे जैमिनी अश्वमेध आख्यान वीरस प्रधान असे महाकाव्य असून ते वाचल्याने वाचकांच्या अंगी धैर्य, शौर्य येईल, अशी ह्या ग्रंथाची फलश्रुती आहे. अध्याय 2, कृष्ण धर्म भेट आपण आता श्रवण करूया. भीम धर्मराजा म्हणाला, मी एकटाच भद्रावतीवर चाल करून जातो. यवनाक्षाचा पाडाव करतो. त्याला श्यामकर्ण वारूस हस्तिनापुराला घेऊन येतो. पण हे त्याचे बोलणे ऐकून कर्णपुत्र ऋषकेतू म्हणाला, तात यवनाक्षाचा संपूर्ण नाश करण्याकरिता तुम्ही एकट्यानेच जाणे योग्य नाही. लंकापती रावणाचा नाश करण्यासाठी रामाने जसे बंधू लक्ष्मणास बरोबर नेले तसे तुम्ही मला न्यावे. ऋषकेतूचे हे बोलणे ऐकून धर्मराजास वाईट वाटले. तो म्हणाला, कर्णपुत्रा, महाभारताच्या युद्धात कुरुक्षत्री तुझ्या पित्याची आमच्या हातून हत्या झाल्यानंतर तो आमचाच भाऊ आहे हे समजल्यापासून ते दुःख अगोदर माझ्या मनाला जाळीत आहे. त्यात तुझ्यासारख्या कवळ्या पोरक्या अभ्रकाला जर मी यवनाक्षासारख्या अतिशक्तिशाली धनुर्धाऱ्याविरुद्ध लढण्यासाठी पाठवले तर मला केवढे बरे घोर आनंद कठीण काळजी वाटू लागेल. ते ऐकता क्षणीच ऋषकेतू म्हणाला, माझ्या पित्याला तुम्ही आपला भाऊ म्हणून मारले नाही तर शत्रू म्हणून मारले. माझे वडील दानशूर असे तिन्ही लोकात एकटेच करे, पण त्यांनी श्रीहरीचा हेवाच केला होता. देव भक्तीशिवाय नुसते दातृत्व काय कामाचे. त्यांना मिळालेले शासन हे योग्यच होते. आता मी वयाने लहान आहे खरा, पण अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा माझ्यापेक्षाही लहानच होता. भीमपुत्र घंटोचकाचे थोडासा लहानच नाही का. त्यांना युद्धामध्ये रणांगणावर मृत्यू मिळून स्वर्ग सौख्य प्राप्त झाले. मग मी काय अतिसामान्याप्रमाणे शयन मंदिरात मरून दुष्कीर्ती मिळू की काय. आपल्या छोट्या पुतण्याचे तेजस्वी भाषण ऐकल्यानंतर त्या दोघं चुलत्यांना खूप आनंद झाला, अतिआनंद झाला. त्यांनी त्याला पोटाशी धरून त्याच्या मस्तकाचे चुंबन घेतले व म्हटले, अनंत श्रीहरी तुझे सर्व संकटापासून रक्षण करो. मग त्याला भीमसेनाबरोबर त्या नव्या दिग्विजयासाकरिता पाठविण्याचे निश्चित केले. ते पाहून भीमपौत्र म्हणजे घटोत्कचपुत्र मेघवर्ण हाही उसळला. त्याने विराज शोभेल असे भाषण करून आजोबांबरोबर पराक्रम गाजवण्याची संधी प्राप्त करून घेतली.
शेवटी व्यासमुनींना मार्गाला लावून ते तिघे पांडववीर श्यामकर्ण आणण्याच्या तयारीला लागले. आपण आरंभलेल्या कोणत्याही कार्यात कृष्ण सखा नसला तर आपणच चांगले यश येणे आपल्याला चांगले यश येणे शक्य नाही, अशी धर्माची खात्री असल्यामुळेच कृष्णाच्या परवानगी विना घेतलेल्या जबाबदारीची त्याला काळजी वाटू लागली. पण अश्वमेधाचे ऋत व्यासमुनींच्या शिष्यगणांकडून कर्णोपकरणे कृष्णास द्वारकेत सुद्धा जागेवरच कळले. तो पांडवांचा पाठीराख असल्यामुळे त्यांनी त्याला बोलावण्याची वाटही न पाहता हस्तिनापुरास तातडीने जाण्यासाठी निघाला. अति त्वरेने लवकरच तेथे जाऊन पोहोचला. कृष्णाला पाहून धर्माला प्रथमच आश्चर्य, नंतर फार आनंद झाला. त्याने आपल्या सर्व भावांसह स्त्रिया, पुत्र, पौत्रादेशी कृष्णाचे स्वागत केले. त्याला सिंहासनावर आदराने बसविले. नंतर कृष्ण सखा अतिशय प्रसन्न झाला आहे हे पाहून त्यांच्या समोर नम्रपणे हात जोडून धर्माने म्हटले, मी व्यासांच्या आज्ञेवरून भीमाच्या मताने हा अश्वमेध यज्ञाचा विचार केला खरा, परंतु देवा, तुमच्या आशीर्वादाशिवाय मी लहान कार्याचाही प्रारंभ करणे कधीच शक्य नाही. मग एवढे प्रचंड कार्य तर मी कसे करीन? तरी हे देवा, मला यशस्वी होण्याचा आपण आशीर्वाद द्यावा. धर्माचे हे बोलणे ऐकून कृष्णाने भीमाच्या शक्तीविषयी सहज थोडासा विनोद केला. कृष्ण म्हणाला, धर्मा, भीमाने एकट्याने कार्य स्वतःच्या अंगावर घेतल्यावर त्यात यश ठरलेलेच आहे असे समजावे. कारण भीमाची भूक कोणाला आहे? खाण्यात त्याने बकासुरालाही लाजविले. त्याला राक्षसिनीही लग्न करण्यास चालतात. असो, तो लोकप्रिय तर आहेच, पण यौवनाक्ष, हिडिंब, जरासंग राक्षसांसारख्या नाही. अश्वमेध यज्ञ सामान्य नाही. पूर्वी प्रभू रामचंद्राने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा लवकुशांनी व्रज शरीर अशा हनुमंतालाही बंकीत टाकले होते. भीमा थोडा सारासार विचार करायचा होताच. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? यादवी युद्ध आहे असे तू समजलास काय? अश्व ज्या ठिकाणी हिंडेल ती पृथ्वी आपण स्वतः जिंकली पाहिजे. मग अश्व इंद्रपदी जावो की नागलोकात जावो, अशी वीर पुरुषांच्या राज्यात जावो की स्त्री साम्राज्यात जावो, पण अगोदर श्याम कर्ण अश्व तर मिळवा. आपण वरील भागात 2 अध्याय बघितले. पहिला अध्याय अश्वमेध यज्ञ करण्याचा राजाचा निश्चय. दुसरा अध्याय कृष्ण धर्म भेट. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील 3ऱ्या अध्यायात पुढील श्रवण करूया. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.